आता जे चांगले होते नंबर्स, ओके, कोमल मॅम जसं की किती मेडल्स होते काल? कोमल मॅम झडीच लावली मेडल्सची. टोटल 4 होते ना. तर 4 हे जे काही मेडल्स होते, जे काही टॉप नॉच होते, जे काही टॉपर्स होते, काल आपण काही लोकांना फेलिसिटेट केलं सर, बरोबर आहे. तर ज्यांना आपण फेलिसिटेट केलंय त्यांनी समजून घ्यायचंय की ते मॅन ऑफ द मॅच होते. ओके, क्रिकेटमध्ये काय असतं की तुम्ही जेव्हा एक शतक मारतात, बरोबर आहे, तर तुम्हाला सुकून भी मिलता है और उस मैच को तुमको अप्रिसिएशन मिल गया ना, तुमको वहाँ पे अभी हाँ, तुम अभी 1-2 मैच के लिए फिक्स हो, लेकिन वही बैट्समैन अगर बार बार फिर 0 पे आउट हो जाए तो कितने दिन टिकेगा टीम में? कितने दिन टिकेगा? ज्यादा नहीं टिकेगा ना. उसको बोलेंगे यार परफॉर्मन्स लाओ, बहुत हो गया. अभी ईशान किशन डबल सेंचुरी म्हणून बाहेर गेला होता, तसं तर आपल्यासोबत नाहीये कोणी, बरोबर आहे. वी आर एक्सपेक्टिंग की आता जे नंबर 1 होते काल, जे रँकर्स होते, त्यांचं काय झालंय, फेलिसिटेशन झालंय, अप्रिसिएशन झालंय. आता त्यांनी हे समजून घ्यायचंय की आतापर्यंत जे झालं त्याचं मला फळ मिळालेलं आहे, त्याचं माझं अप्रिसिएशन झालंय, पण दॅट डझंट मीन आय एम परफेक्ट. हवे मी नाही जाणार आहे. आता इथून पुढे काय करायचंय, मला ते कन्सिस्टंट ठेवायचं. ज्या पॅरामीटर मध्ये मी नव्हतो, तुला परत सांगतो, आता तू टॉपला आहेस काही पॅरामीटर्स मध्ये आणि कुठे नव्हतीस, बरोबर आहे. तर टॉपच्या पॅरामीटर्स साठी खूप खूप अभिनंदन. पण आता रात गई बात गई कल की, आता खतम, तिथपर्यंत झालं. आता नाव आता आपल्याला ते डोक्यातनं काढायचंय. नाव वी हॅव टू अगेन लुक फॉर द नेक्स्ट 2 मंथ्स की आता मी ह्या पुढच्या 2 महिन्यामध्ये कसं अजून कन्सिस्टंटली परत माझे रँक्स मिळव. काय होतं बऱ्याचदा आपण जेव्हा टॉप असतो आपण स्वतःचं रॉंग असेसमेंट करतो. आपल्याला वाटायला लागलं मी खूप परफेक्ट आहे, आपल्याला वाटायला लागतं की आता नाही, आता मला काही गरज नाही मेहनत करायची. सो ही चूक ज्यांना ज्यांना काल मेडल्स मिळाले ही करणार का? ही चूक परत करू नका. कीप इट कन्सिस्टंट. दुसरे जे खाली बॉटमला होते काही नंबर्समध्ये, ओके, काही एरियाजमध्ये काही बॉटममध्ये होते, यू नीड टू अंडरस्टँड दिस नंबर वेअर रिफ्लेक्शन. तुमचं म्हणजे काही ठप्पा नाही आहे तो, इट्स अ रिफ्लेक्शन. आय नीड टू इम्प्रूव्ह माय गेम. ओके, सो इट्स अ रिफ्लेक्शन. आय नीड टू रेज माय बार्स. तर अंडरस्टँड जे काही पॅरामीटर्समध्ये तुम्ही खाली होतात ती PPT मॅम सगळ्यांना शेअर करून टाका रिलायबलवरती. गो बॅक टू द ऑफिसेस अँड सी द नंबर्स अगेन. जिथे जिथे तुम्ही खाली होतात टेल युअर सेल्फ, ओके, लुक ॲट द मिरर अँड टेल युअर सेल्फ, नेक्स्ट 2 मंथ्समध्ये मी ह्या मॅट्रिक्सवरती इम्प्रूव्ह करेल. आणि इथून पुढे कुणीच आपल्या टीममध्ये शब्द नाही वापरायचे की खूप केलं, मी खूप केलं, मी खूप केलं. डेफिनेटली यू ऑल आर रिस्पेक्टेड, तुम्ही खूप करतात, पण तुम्ही तेव्हाच म्हणा मी खूप केलं ज्यावेळेस त्या मॅट्रिक्समध्ये तुमचा नंबर 1 आहे. ओके, आपण आता हे एक स्टँडर्डच मेंटेन करू. कुणी जर म्हणलं खूप केलं तर म्हणायचं थांब मी मॅट्रिक्स बघते. काय म्हणायचं, थांब मी जरा मॅट्रिक्स बघते. आणि तुझे मॅट्रिक्स चांगले असतील तर म्हणायचं हे घे नारळ, हे घे शॉल घे, तू खूप केलंस, अशीच करत राहा. पण समजा जर खूप केलं नसेल, मॅट्रिक्समध्ये डाऊन असेल, तर तिला थोडंसं जागं करा, त्याला थोडंसं जागं करा. यू नीड टू रेज युअर बार्स. खूप नाही केलं, अजून करायची गरज आहे. सो जे खाली होते, गो बॅक, रिफ्लेक्ट युअर सेल्फ आणि चॅलेंज करा की आता पुढच्या 2 महिन्यामध्ये आय विल बाउन्स बॅक. जे मिडलला होते, जिथे जास्त मध्ये राहिले, त्यांना आता स्वतःला चॅलेंज करून पुढे जायचं आहे. इथपर्यंत समजलंय?